आज मराठी राजभाषा दिन त्यानिमित्त कुसुमाग्रजांची माझ्या मनाला भावलेली एक कविता मी सादर करतो. त्या कवितेचे नाव आहे समरभूमीचे सनदी मालक. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मान करी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. घोरपडीला दोर लावून पहाड दुर्घट चढलेले, तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले, बापाचे करी काळा आमचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. ह्या मातीने दिला वारसा कठोरशाची दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे बोलती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवे यांच्या सदाश्री. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कुणी चालवो, पिको कुणी शेतमळा, कलम कागदावरी राबो, धरो कुणी हातात तुळा. करात कंकण असे कुणाच्या व भाळावर गंधडिळा, शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमचा असुर बळाची खंत नसे, स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमची वज्राहुनी बळवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचं कोण हरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. भरत भूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो, रक्त दाबुनी उराता आम्हा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो, त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमच्या जळेवरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. जंगल झाडा परी पराडा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वन्याच्या अर्धांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळातून ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे, स्वतंत्रतेचे निशाण आमचे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही आता कुसुमाग्रज शिरवाडकरांच्या मूळ गावी शिरवाडे येथे आहोत. तिथून ही कविता सादर केलेली आहे. धन्यवाद.